त्याचं लक्ष आहे की माझ्या अर्जुनाला अखंड सच्चिदानंद असणारं जे शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान आहे आणि देशकाल वस्तू परिच्छेद रहित आहे, स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे, असंग निर्विकार अवाच्य आहे, असं असणारं अतींद्रिय स्वरूप, त्या स्वरूपाची अर्जुनाला अनुभूती यावी असा भगवंताचा हे सांगण्यातला झोक किंवा धोरण आहे. आणि हे धोरण ऐकल्यानंतर अर्जुनाच्या बुद्धीवर असा संस्कृत टीकाकाराने अर्थ केला की याचा हे ज्ञान जे अर्जुनाला झालं ते परोक्षच ज्ञान झालं. असं सांगितलं की परोक्ष ज्ञान झालं म्हणजे अर्जुनाला परमात्मा व्याप्त आहे असं कळलं, परंतु त्या आपल्या अर्जुनाला ह्या परमात्म्याची अखंड व्याप्ती बुद्धीवर आरूढ झाली, पण ती परोक्ष रूपाने झाली, त्याचा साक्षात्कार त्याला झाला नाही. म्हणून अर्जुनाला असं वाटलं की जोपर्यंत आपल्याला, कारण हा जो जगतभ्रम आहे तो जगतभ्रम शास्त्रीय असो किंवा लौकिक भ्रम असो, हा भ्रम दृढ अपरोक्ष ज्ञानावाचून कधीही दूर होत नाही. कारण परोक्ष ज्ञान हे अपरोक्ष भ्रांतीचं विरोधी नाही, अपरोक्ष भ्रांतीच्या विरोधी अपरोक्ष ज्ञान आहे आणि ते दृढ अपरोक्ष ज्ञान आहे. अदृढ अपरोक्ष ज्ञान देखील ह्या अपरोक्ष भ्रांतीची निवृत्ती करू शकत नाही. जसं अंधाराचं निवर्तक हे दुसरं कोणीच नाही, याचं निवर्तक काय प्रकाश आहे, तसं आपल्याला झालेलं रज्जू सर्पाचा जो भ्रमज्ञान आहे, जोपर्यंत रज्जूचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत त्याची निवृत्ती होत नाही. किंवा वेदांतामध्ये जे दशमहा ममार असं सांगितलं आहे, ज्या वेळेला 10वा मरण पावला, म्हणजे आपल्याला नेहमीचं माहीत आहे रस्त्याने 10 जण चालले, नदीत पूर आला, पलीकडं जायचं म्हणून त्यांनी अलीकडच्या तीरावरच किती जण आहेत मोजलं, ते 10 जण भरले. ते म्हणे आपण साखळी पद्धतीनं एकमेकाच्या हातात हात धरून पुरातून पलीकडं जाऊ की जेणेकरून आपल्याला असं कळलं पाहिजे की पलीकडं गेल्यानंतर आपण 10ही जिवंत आहोत. त्याप्रमाणे ते गेले आणि नंतर एक जणाला मोजायला सांगितलं, तर त्यांनी सांगितलं की हे 9 जण भरतात. दुसऱ्याला सांगितलं, तोही म्हटला की 9 जण भरतात. ते म्हणले मग दशमहा ममार, 10वा पुरात बुडून मरण पावला. सगळे शोक करायला लागले. त्या ठिकाणी दुसरा एक आप्त पुरुष आला, आप्तस्तु यथार्थ वक्ता, जो सत्य जाणणारा आणि सत्य कथन करणारा, त्यांनी मोजलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही 10ही लोक आहेत, 10वा मेलेला नाही, तुम्ही 10वा आहे असं सांगितलं. त्यावेळेला त्यांचा थोडा जीवात जीव आला, म्हणजे 10वा आहे एवढंच कळलं, पण 10वा कोण आहे हे त्यांना कळलं नाही. जेव्हा एकाने सांगितलं 10वा कोण आहे, तर त्यांनी तो काय करत होते, ते आपल्या स्वतःला सोडून इतरांना मोजायचे, त्यामुळं संख्या जी आहे ती 9च भरायची. त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की तुम्ही 10वा आहे, त्यावेळेला 10वा आहे हे त्यांना परोक्ष रीतीनं कळलं, परंतु 10वा कोण हे कळलं नाही. स्वामी महाराज सांगायचे की त्यांनी मोजलं 10वा कोण, आणि 10वा जो विचारणारा होता त्याला तूच 10वा आहे असं सांगितलं आणि एक मोठ्याने चापट मारली, तरीसुद्धा त्याला आनंद झाला, कारण त्याला मी 10वा आहे हे अपरोक्ष ज्ञान झालं. त्यामुळं 10वा मेला ही जी भ्रांती होती त्या भ्रांतीची निवृत्ती या ठिकाणी तू 10वा आहेस हे जेव्हा त्याला यथार्थ ज्ञान झालं, दृढ अपरोक्ष ज्ञान झालं, तेव्हाच 10वा मरला किंवा 10वा या ठिकाणी अस्तित्वात नाही, 10व्याला सत्ता नाही, अशा प्रकारचा जो भ्रम होता तो भ्रम त्या ठिकाणी निवृत्त झाला. हे संस्कृत टीकाकारांनी सांगितलं की या ठिकाणी अर्जुनाला, कारण अर्जुनाने पुन्हा एकदा पावती दिली. जर आता ह्या अध्यायात तो म्हणतो मदनुग्राहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा मोह विगता म्हणजे विशेष रूपाने गेला, म्हणजे माझा मोह म्हणजे अज्ञानासहित असणारं हे अज्ञान कार्य, अज्ञानाचा नाश आणि अज्ञान कार्याचा बाध होऊन अधिष्ठानाच्या ठिकाणी याच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय झाला, असा अर्थ या श्लोकाचा होतो. परंतु पुन्हा मग जर एकदा मोह गेला तर तो परत कसा आला, कारण काय आहे की एकदा मोह निवृत्त झाला, अज्ञान निवृत्त झालं की ते परत कधीच येत नाही, समोर येत
नाही. एकदा मी पुरुष आहे असा आपला दृढ निश्चय असताना मी पुरुष आहे की स्त्री आहे असं संशय पण येत नाही आणि मी स्त्री आहे अशी विपरीत भावना पण होत नाही. पण या ठिकाणी मात्र अर्जुनाला 18व्या अध्यायात भगवान जेव्हा विचारतात, कच्चिदेत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिद ज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. अर्जुना, तुला मी ही जी गीता सांगितली याच्यामध्ये तू एकाग्र चित्ताने ऐकलीस का? कच्चिद येत श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा, एकाग्र चित्ताने ऐकली ना? कच्चिद अज्ञान समूहा, आणि ह्या अज्ञानामुळे निर्माण झालेला तुझा मोह या ठिकाणी कच्चिद अज्ञान समूहा प्रनष्टस्ते धनंजय. हे धनंजय, त्या अज्ञान संभूत असणारा मोह तुझा पूर्णपणे निरस्त झाला, नष्ट झाला की नाही? आणि त्यावेळेला अर्जुन पुन्हा एकदा म्हणतो, अर्जुन पुन्हा म्हणतो की नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. तुझ्या सांगण्याने माझा मोह हा सकुटुंब परिवारे निवृत्त झाला. म्हणजे याचाच अर्थ अर्जुनाला या ठिकाणी जर ज्ञान झाला असतं तर पुन्हा अर्जुनाने हा पर्वचा भगवंताला दिला नसता. म्हणून याचाच अर्थ या ठिकाणी जे ज्ञान झाले ते दृढ अपरोक्ष ज्ञान असा अर्थ घेता येत नाही. पण माऊलींच्या संकल्पनेतला असणारा जो अर्जुन आहे, आपण पाहिलं की त्याचं काय आहे, त्याचा मोहच नष्ट झालेला आहे, त्याचा अज्ञानासहित मोह नष्ट झाला असं आपल्याला आतापर्यंत दिसून येतं. मग ह्या दृष्टीनं जर पाहिलं तर या ठिकाणी अर्जुनाला जर भगवंताच्या सांगण्यावरून मोह नष्ट झाला याचा अर्थ हे आतींद्रिय असणारं जे तत्त्व आहे ते त्याच्या बुद्धीवर जरी आरूढ झालं असलं तरी अर्जुनाला ह्या ज्ञानोत्तर जीवनामध्ये आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाची अनुभूती यावी. यानंतरचं एकदा अधिष्ठानाच्या अतिरिक्त तुका म्हणे तूच खरा येर वावगा पसारा असं ज्ञान झालं तरीसुद्धा अर्जुनाला वाटतं की जोपर्यंत ही शरीर उपाधी आहे किंवा जोपर्यंत अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत हे विश्व प्रतीतीला आल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्याच्यामध्येही आपली ब्रह्मदृष्टी जी आहे ती अबाधित रूपाने आपल्या अंतःकरण वृत्तीला ते विषयाच्या ऐवजी विषय दर्शनामध्येही विषयोपहित चैतन्याचं आपल्याला नित्य अखंड दर्शन व्हावं आणि त्यामुळं आपल्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख म्हणजे विषय जे सामान्य लोकांना आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी विषयांची उपाधी घेऊन जे सुख मिळतं त्या सुखापेक्षा हे विलक्षण आहे, हे निर्विषय आहे, निर्हेतुक आहे. अशा सुखाची उपलब्धी करायची असेल तर ज्ञानोत्तर जीवनामध्ये भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, ह्या अद्वैतापेक्षाही त्या भक्तिसुखासाठी भगवान स्वतः म्हणतात का ना तरी काय भक्तिसुखा लागी आपण पे दोही भागी वाटोनी अंगी सेवकई बाणे. या ठिकाणी भक्त आणि देव अशा प्रकारचं कल्पित द्वैत स्वीकारून आपल्याला ह्या विश्वरूपाचं दर्शन जर अखंड होत राहिलं, कारण हे विश्व नसून ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे देवतयाजवळी असे पापनाशे दर्शने, अशा प्रकारचं आपल्याला विश्वाचं विश्वरूप म्हणजे परमात्मरूपाने दर्शन आपल्याला नित्य होत राहावं. आणि त्यासाठी ही जी गोष्ट आहे ती भगवंताच्या अधीन आहे. कारण भगवान स्वतः प्रतिज्ञा करतात तया माझ्या सायुज्याची चाड. तर त्याला जर माझ्या सायुज्याची इच्छा असेल म्हणजे त्याला माझ्या स्वरूपात समरसता एकरूपता हेच जर परमपुरुषार्थ ज्याला मोक्ष असं म्हणतात त्याची इच्छा असेल तर तेची पुरवी कोढ, तर त्याची इच्छा मी पूर्ण करतो. आणि एखादा म्हणायला लागला आत्ता ज्याप्रमाणे अर्जुनाची इच्छा आहे त्याप्रमाणे म्हणायला लागला की ज्ञानोत्तर जीवनातही सेवा म्हणती मला या ठिकाणी जन्मजन्मांतरी तुझाची अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. आम्हाला सेवा पाहिजे आणि हे खरं ब्रह्मानंदाचा भोग घेण्यासाठी हे माध्यम आहे
की आम्हाला या ठिकाणी देव आणि भक्त असं कल्पित द्वैत ठेवून या ठिकाणी उर्वरित काल, कारण काय आहे, जोपर्यंत ह्या शरीरातून प्राणांचं उत्क्रमण झालं नाही तोपर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये आम्हाला अखंड परमात्मानुभूती होत राहावी. आणि भगवान परमात्मा तुम्ही हे करू शकता, ही तुमचीच प्रतिज्ञा आहे की सेवा म्हणती. जर कोणाला सेवेचीच चाडा असेल तसं हेचे दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायीनं आवडी, हेच माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. याच्यासाठी गर्भवासाचं दुःख भोगण्याची देखील आमची तयारी आहे. तर काय तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. अशी जर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही सांगतात मी त्याला माझ्या संबंधाने त्याच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न करतो. आणि ती मागणी अर्जुनाची या ठिकाणी आहे. म्हणून अर्जुनाच्या मनात हा विचार सारखा ठाण मांडून बसलेला आहे. म्हणून तो म्हणतो की असं रूप जे विश्वरूप आहे ते विश्वरूपाचं मला साक्षात्कार व्हावा. म्हणजे विश्वाचा परमात्मरूपाने ज्ञानोत्तरही त्या ठिकाणी बाधितानुवृत्तीनं नाही तर अखंड परमात्म स्वरूपाच्या अन्वयाची मला अनुभूती असावी असं वाटतं. म्हणून अर्जुन या ठिकाणी भगवंताला ह्या स्वरूपाची मागणी किंवा या स्वरूप दर्शनाची विनवणी करायची. पण त्याच्या अगोदर अर्जुनाच्या मनात असं वाटतं की हे सर्वही सर्वेश्वरू ऐसा प्रतितिगत जो पती करू, तो बाहेरी व्हावा गोचरू लोचनाशी. हे सर्वच काय आहे, सर्वम यद अयम आत्मा. आणि अशा प्रकारचा जो पती करू प्रतितिगत जो अनुभव आम्हाला या ठिकाणी आवडलेला आहे, म्हणजे ही प्रतीती जी आहे ही आम्हाला आवडलेलीच आहे, परंतु हेच आम्हाला बाह्य व्यवहारामध्ये अंतःकरण वृत्ती जेव्हा अंतर्मुख असून आपल्या अंतःकरण अधिष्ठान चैतन्याला प्रत्यगात्म्याला ब्रह्मरूपाने स्वीकार करते तेव्हा तर हे आनंदाची अभिव्यक्ती आहेत. पण हीच अभिव्यक्ती जर जेव्हा अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेर जाते त्यावेळेला जे विषयाचं दर्शन होतं त्या विषयाच्या दर्शनाच्या ऐवजी आम्हाला त्या बाहेर देखील आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडले, हरीने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले, अशा प्रकारची जी अनुभूती आहे की त्याच्यामध्ये नांतम न मध्यम न बहिस्मरंतः, त्याच्या ठिकाणी आत नाही बाहेर नाही मध्य नाही. म्हणजे याचा अर्थ प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ह्या सर्व ठिकाणी आम्हाला प्रमेय उपहित प्रमातृ उपहित आणि प्रमाण उपहित चैतन्य जे अखंड एक रस आहे त्याचीच आम्हाला अनुभूती व्हावी अशा प्रकारची मागणी अर्जुन भगवान परमात्म्याकडं करण्याची इच्छा या ठिकाणी आहे. पण आता ही इच्छा जी आहे ही परिपूर्ण करायची झाली तर भगवंताला आत्मनिवेदन रूपाने हे आपण सांगितलं पाहिजे की प्रतितिगत जो पती करू, आम्हाला तुझा अनुभव आला पण तो बाहेर व्हा गोचरू लोचनांशी, आम्हाला आमच्या डोळ्यांनी त्याची अनुभूती यावी. मग अर्जुन काय म्हणतो, माझ्या जीवामध्ये म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये ही इच्छा आहे, परंतु देवाला सांगताना मला थोडं संकटात सापडल्यासारखं वाटतं. कारण हे विश्वरूप अत्यंत गूढ आहे, गुह्याती गुह्य आहे आणि ते ह्या परमात्म्याला माझ्यासारख्याने कसं विचारावं, म्हणजे माझा इथपर्यंतचा अधिकार पोचत नाही असं माझं मन मला सांगतं. का सांगतं तर त्याच्याविषयी तो इतिहासाचा एक आढावा घेतो आणि तो म्हणतो की पूर्वसुरींनी हे विश्वरूप कोणाला कोणाला पाहायला मिळालं असं जर मागं पाहू गेलो तर जवळजवळ हे विश्वरूपाचा अनुभव कोणालाच आला नाही. विश्वरूपाचा अनुभव कोणालाच आलेला नाही म्हणजे इतक्या मोठ्यांना आलेलं नाही की या ठिकाणी रुक्मिणी मातोश्री भगवती देवी रुक्मिणी ती जी भगवंताची इतकी जवळीक असताना तिला देखील ह्या विश्वरूपाचं सुख भोगता आलं नाही किंवा तिचं धाडस झालं नाही. भगवंताच्या जवळचा असणारा गरुड, त्या गरुडालाही हे विश्वरूप पाहायला मिळालं नाही. तसंच या ठिकाणी सनकादिक जे आहेत, जे फळीमुळी नाडळता भरलिया ब्रह्मी अशा ज्यांच्या इतक्या उंच शाखा आहेत त्यांना देखील ह्या विश्वरूपाचं दर्शन झालं नाही. आणि त्यामुळं तो म्हणतो गोकुळातले असणाऱ्या ज्या गोपी गोप
किंवा यशोदा नंद बाबा हे सर्व भगवंताचे इतके आत्मीय असून त्यांनासुद्धा हे विश्वरूप दर्शन झालं नाही. आणि हे विश्वरूप जे आहे हे इतकं गुह्य आहे. हा ठायवरी गुज, इतक्या मर्यादेपर्यंत हे गुज म्हणजे अत्यंत गोपनीय असं आहे. आणि याचे अंतरीचे हे निज त्याने अंतरात स्वतःच्या राखून ठेवलेलं आहे. सर्व दाखवलं पण विश्वरूप कोणाला दाखवलं नाही. आणि हे मी कसं विचारतो, केवी उरावरी मज पुसोय पा, आणि उरावरी म्हणजे आत्ताच्या आत्ता. आणि लगेच आपण असं म्हणायचं देवाला की आत्ताच्या आत्ता तू जे सांगितलेलं विभूती तुझ्या अनंत आहेत किंवा त्या सगळ्या विभूतीचं मला आता दर्शन व्हावं. चांगली गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी बघा अर्जुनाची ही स्थिती आहे. पण इकडं तुकाराम महाराज काय म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात अनंत रूपे अनंत, बरोबर आहे ना, अनंत तुकाराम महाराजांचंच आहे ना, माऊली म्हणतात, माऊलीच म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देवरा खून बांधली कैशी. अशा प्रकारचं खूण संकेत, अशा प्रकारचं लक्षण तंतोतंत मिळालं की आम्हाला मात्र अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये त्याच परमात्म्याचं दर्शन होतं. आता या इतकं अर्जुन भीत विचारतो आणि ज्ञानोबाराय म्हणतात की मला याचं काय आहे साक्षात दर्शन. कशामुळं तर अगोदर आम्ही ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेला गीतेचं चिंतन केलं आणि त्यावेळेला असं एक माऊली बोललेले आहे की हे विश्वरूप आहे ना, अर्जुनाला एवढे श्रम पडले पण ह्या विश्वरूपाचा अध्यायाच्या श्लोकांवरचं भाष्य मराठी भाषेतलं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय होईल, तळ हाताच्या आवळ्यासारखं हे विश्वरूपाचं नित्यदर्शन होईल, आहे की नाही. म्हणजे माऊलींनी त्याच्यामध्ये सांगितलेलं जे मार्मिक रहस्य आहे विश्वरूपाचं ते हेच आहे की तुम्हाला ज्या पुरुषाला ह्या विश्वरूपाचं समन्वयाने सामंजस्याने खरं ज्ञान होईल त्याला काहीच कौतुक नाही. त्याच्या दृष्टीनं सर्वम यद अयम आत्मा जसा आहे तसाच सगळं विश्व दिसत असलं तरी हा घो विश्व हे त्याला काय आहे, काय ते ओळ आहेत की सोन्याचे मणी केले आणि सोन्याच्या सुती ओविले तैसे जगम्या धरिले सभायाभ्यंतरी. ही जी प्रतीती आहे ही प्रतीती त्याला येऊ शकते. म्हणून सांगतात की हे बरं हे विश्वरूप जर आता आपण विचारायचं नाही म्हटलं तर आपल्याजवळ तर सामर्थ्य विश्वरूपा दर्शनाचं नाही आणि विश्वरूप दर्शन गोपनीय आहे आणि तो परमात्माच करून देऊ शकतो. म्हणून आपल्याला परमात्म्याच्या शरणागतीशिवाय दुसरा उपायही नाही. आणि आपल्याला विश्वरूपच पाहायचं असेल तर भगवंतासमोर आपण स्पष्ट रीतीने हे मागणी विनवणी आपण केलीच पाहिजे. म्हणून तो म्हणतो की म्हणून आता पुसो आळू माळचे. मग तो म्हणतो आता असं करू, न पुसोची जरी म्हणे जर विचारायचंच नाही असं म्हटलं तरी विश्वरूप देखील यावीने, तर हे विश्वरूप पाहिल्याशिवाय सुख नोयेची, मला सुख कधीच लागणार नाही. परी जिने तेही विपाये. पण जाऊ द्या विश्वरूप नाही पाहिलं, आपलं विश्वरूपाच्या अनेक लोकांना अनेक आपली इप्सित अशी ध्येय असतात आणि ती त्यांना प्राप्त होत नाही म्हणून ते काय मरतात काय, ते त्यांचं जीवन चालूच असतं. तसं आता इथपर्यंत आपल्याला भगवंताने आपल्याला ब्रह्मबोध करून ठेवलेला आहे. आपल्या बुद्धीवर त्याच्या अखंड स्वरूपाची निरतिशय व्यापक स्वरूप आपल्या बुद्धीवर आरूढ केलं म्हणजे त्याचं यथार्थ ज्ञान करून दिलं, त्याच्याविषयीचं अज्ञानाचं आवरण पूर्णपणे निवृत्त केलं. हे काय थोडं झालं का, आता पुढं जीवनमुक्त तर झालोच ना आणि आपला हा शेवटचा जन्म आहे ना. पण एवढं जर म्हणावं ते म्हणतात पण मला हे आता जी इच्छा उत्पन्न झालेली आहे त्या इच्छे वाचून जिने, परंतु मी नुसता जगेल म्हटलं तर तेही विपाये, परंतु ते सुद्धा क्वचितच घडेल. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत मला विश्वरूप दर्शन होणार नाही किंवा जर मला विश्वरूप दर्शन होणार नाही तर मी जगू पण शकत नाही. याच्यासाठी ह्या विश्वरूप दर्शनासाठी इतकी उत्कट जिज्ञासा किंवा अभिलाषा अर्जुनाच्या ठिकाणी झालेली आहे. मग तो काय म्हणतो, मग आता काय करायचं, अर्जुनच मनातल्या याला म्हणायचं अर्जुनाचं स्वगत. आपल्या मनातल्या मनातच तो ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना इथं माऊली सांगतात ह्या प्रास्ताविकामध्ये.
आणि तो म्हणतो म्हणून आता पुसवा आळूमाळसे. आता मला असं वाटतं आळूमाळसे म्हणजे थोडं का होईना आपण याचं सुतोवाच केलं पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टी जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं 10व्या अध्यायामध्ये मौन ही माझी विभूती आहे आणि न बोलता यापुढे स्रष्टा ही निर्णय होय. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट बोलत नाही मौनात ठेवतो तर ती मौनातली गोष्ट खरोखरच गोपनीय राहते. तर ती गोष्ट जर आपण बोललो नाही तर चतुर्मुखाचा असणारा ब्रह्मदेव हा सुद्धा नियंता होतो. आपल्या मनामध्ये काय आहे हे त्याला कळत नाही. काही नाही एखादा शब्द बोललो का लगेच दुसरा म्हणतो तुमच्या बोलण्यावरून माझ्या मनात तुमचा भाव लक्षात आला. पण बोललाच नाही तर याचा भाव काय आहे हे त्याच्या अंतःकरणात कधीच कळू शकत नाही. म्हणून मौन ही परमात्म्याची विभूती आहे. जर कोणतीही गोष्ट गोपनीय ठेवायची असेल तर ती कुठंच कधीही पार त्याचं उच्चारणच करायचं नाही. आणि जर उच्चारण केलं नाही तर कोणीही म्हणू शकत नाही का तुमचा असा आशय आहे. आपला हा आशय कधी कोणाला कळू शकत नाही. म्हणून म्हणतात मग आता तर मग असंच आपण राहिलो तर भगवंताला कळणार कसं. म्हणून आता पुसवा आळूमाळसे. असं थोडक्यात का होईना सूत्ररूपाने का होईना आपण याचं सुतोवाच करू. थोडंसं बोललंच पाहिजे. बरं बोललं म्हणजे काय परमात्मा लगेच सनकादिकांना यशोदामयाला गरुडाला रुक्मिणी मातोश्रींना ज्याचं स्वरूप कळलं नाही ते जरी मी विचारलं म्हणजे लगेच एवढं गोपनीय विश्वरूप मला तो दाखविलंच असं नाही. त्याच्या मनात वाटतं पुसो आळूमाळसे मग करू देवा आवडे तैसे. मग देवाला आवडे तैसे करू. त्याला वाटेल ते करू. दाखविल नाही तर नाही दाखविल. नाहीतर काही दिवसांनी परत म्हणेल तुला एवढं कसं कळलं नाही पाहिजे होतं तर मला का नाही विचारलं. तेव्हा तुला केव्हाच दाखवलं असतं. तुझ्यासाठी काय काय नाही केलं. अहो पाहते पांडव अखंड वनवासी परिते देवाशी आठविती. देवाचं आठवण केलं का कोठे न दिसे पाहता आणि उडी घाली अवचिता. असं तुम्हाला अनुभव आला नाही का किती वेळा तुमच्यासाठी किती संकटात मी धावून आलो असं म्हणेल. म्हणून आपण विचारू तर खरं मग त्याला वाटेल ते तो करू देवा आवडे तैसे. येणे प्रवर्तला साध्वशे पार्थू बोले. या साध्व शब्दाचा अर्थ भीती. अशा प्रकारच्या भीतीपोटी तो अर्जुन पार्थू बोले. अर्जुन शेवटी भगवंताला म्हणाला परी तेचे ऐसे निभावे जे काय एकादो उत्तर असावे 10वी विश्वरूप अगवे झाडा देऊनी. शिष्याने श्रीगुरूंचं इतकं प्रेम किंवा इतका अहेतुकी प्रेमा संपादन केला पाहिजे का त्याला जास्त बोलण्याची गरज वाटू नये. हे असं स्नेह संपादन करण्याचं कारण काय असेल तर शिष्याची जी बुद्धी आहे त्या बुद्धी पुरस्सर त्याने केलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे मध्ये अनेक प्रकारचे असणारे उपप्रश्न तेही त्यांच्या लक्षात आले पाहिजे. आणि अनेक ठिकाणी न विचारता त्यांनी त्याचा अभिप्रेत्य परिहार केला पाहिजे. म्हणजे शिष्याने जो प्रश्न विचारला नाही परंतु तो विचारणं आवश्यक होतं त्याच्याशिवाय त्याच्या शंकाचं समाधान पूर्णपणे होणार नाही. यासाठी श्रीगुरू स्वतःहूनच त्या शंकेच्या अंतर्गत अनेक उपशंका त्या ठिकाणी उपस्थित करून त्याचंही निराकरण करतात. पण हे कधी होईल जर त्या शिष्यावर श्रीगुरूंचा नितांत स्नेह असला तर. म्हणून अर्जुन स्वतः मनात म्हणतो की तेचे ऐसे निभावे. अशा रीतीनं मी बोललो पाहिजे तरी ते ऐसे निभावे अशा रीतीनं की जे एकादो उत्तर असावे. भगवंताबरोबर फार मोठं नाही तर कधी कधी आपल्याला अनेक ठिकाणी शंका असतात. शंका जवळजवळ असते 10 ओळीची आणि उत्तर काय असतं नाही किंवा होय. असं होतं की नाही कधी. हे तुझे म्हणणे बरोबर नाही. किंवा जसं अर्जुन म्हणतो चंचलम ही मनकृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम म्हणणे वायोरिवस्सु दुष्करम असं म्हटलं. आणि मग भगवान काय म्हटले पुन्हा असंशयम महाभाव मनो दुर्निग्रहम चलम. सगळं त्याचेच वचन असंशय निसंशय मन काय आहे ही निग्रह करण्याला कठीण आहे असं त्याला उत्तर दिलं. तसं एका प्रश्नाचं थोडक्यात जसं तसं अनुसरण करतात किंवा हे मुळीच नाही असं असू शकत नाही हा तुझा भ्रम आहे अशी उत्तरं विचारसागरामध्ये वारंवार दिलेली आहेत. तर तो म्हणतो की तेचे ऐसे निभावे. फार नाही बोलावं लागलं पाहिजे. 1-2 उत्तर असावे. 1-2 शब्द आपण बोललं
की दावी विश्वरूप आगवे झाडा देऊनी. ते म्हणतात एक दोन उत्तरं बोललं का देवाने आपलं झाडा देऊन म्हणजे परिपूर्ण रीतीनं काही उर्वरित शिल्लक न ठेवता जे त्याचं निरतिशय व्यापक विश्वरूप आहे त्याचं आपल्याला दर्शन करवावं असं तो म्हणतो. मग बरं तुम्ही म्हणजे असं कसं काय होईल, एक दोन उत्तरं लगेच विश्वरूप दाखवलं आणि अर्जुनाच्या बोलण्यावरून असं कसं होईल. त्यासाठी या उदाहरणं देतात की अहो वासरू देखली याची साठी धेनू खडबडोनी मोहे उठी मग स्तनामुखाचे भेटी काय पान्हा धरे. माऊली दृष्टांत सांगतात. अहो तुम्ही व्यवहारात पाहना की वासरू देखली याचेसाठी केवळ वासराला दुरून पाहिलं. भागवतामध्ये वर्णन आलं की त्या गाया गोकुळातून संध्याकाळी जेव्हा गोकुळामध्ये प्रवेश करीत असतात, पुन्हा आल्यानंतर वृंदावनातून यमुनाकाठी चरून आल्यानंतर जेव्हा त्या गोकुळामध्ये प्रवेश करीत असत आपल्या गोठ्याच्या दिशेने, आणि जेव्हा त्यांचा वासराचं त्यांना नुसतं स्मरण व्हायचं तरी रस्त्याने त्यांच्या सडातून त्या ठिकाणी दूध सरवू लागत सर्वत असं सांगितलेलं आहे. कारण का त्या प्रेमाचं जे उदाहरण सांगतात ना ते माता आणि बालक याच्यामध्ये मानव योनीपेक्षाही अधिक वर्णन ह्या गायी आणि वत्साचं केलेलं आहे. कारण गायीच्या ठिकाणी वत्साबद्दल जेवढा स्नेह आहे तेवढा माईच्या ठिकाणी असेल असं नाही. त्याचंही तसं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे यशोदामाते संबंधाने. पण या ठिकाणी वासरू देखलियाचेसाठी जर नुसतं वासरू आल्यानंतर रानातून चरून आल्यानंतर गोठ्यात बांधलेलं वासरू जेव्हा ती गाय पाहते किंवा मोकळं सुटलेलं बालक ते वत्स तिच्या दिशेने येत आहे असं ती जेव्हा पाहते तेव्हा धेनू खडबडून मोहे उठी. अत्यंत मोहाने प्रेमाने ती खडबडून काय होते उठते. मग स्तनामुखाची भेटी काय पाना धरे. आणि मग त्याला पाहिल्यावर जर तिला प्रेम आवरत नाही आणि जर तेच वासरू दूर असलेलं स्तनामुखाची भेटी आणि जर ते तिच्या काशेला लागलं आणि दूध प्राशन करण्यासाठी त्यावेळेला मग ती काय पाना धरे. मग ती तो पाना चोरील का आता का त्याला दूध सोडील. त्याच्या ठिकाणी मोकळं अशा प्रकाराने त्याचं पोटभर त्याला ती दूध जे आहे ती दुधाचा स्राव त्याला पुरवीन असं आहे. म्हणतात हे जर वत्स झाली आईवरी देनू न वाचावी दुरी अनन्य प्रीतीची परी आयशीची आहे. या दुसरं आहे वासरू जर पिऊन पूर्ण झालं तरी आईला वाटतं का दूर जावं, तरीही आईला वाटत नाही दूर जावं. त्याप्रमाणे ह्या पांडवांच्या बाबतीमध्ये भगवंताचं असणारं जे प्रेम आहे त्याविषयी माऊली सांगतात. पहा पांडवाचे नावे जो कृष्ण राणीही प्रतिपाळू धावे तया ते अर्जुने जव पुसावे तव साहिल काही. अहो पहा तुम्हीच पाहना म्हणतात पांडवांचे नावे. पांडवांचं नाव घेतल्याबरोबर त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा राणीही प्रतिपाळू धावे. जर त्यांना जंगला अज्ञातवास असताना किंवा 12 वर्षाचा वनवास करीत असताना एक अभंग आहे तुकाराम महाराजांचं. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविती. आणि त्यांना ज्या वेळेला भगवान महाभारत युद्धानंतर हस्तिनापुराला अभिषेक करून धर्मराजाला परत निघाले तेव्हा द्रौपदीच्या नेत्रामध्ये अश्रू आले आणि त्यांनी विचारलं की तुला रडण्याचं कारण काय. तर तिनं आत्तापर्यंत तू आमचं कुठं संरक्षण केलं, ह्या माझ्या मुलांना तू कसा धावून आला. इतकंच नाही दुर्वासासारख्यांनी जेव्हा परीक्षा केली तेव्हा भाजीचं पान त्या ठिकाणी भक्षण केलं आणि सगळ्या दुर्वासाधिकांची तृप्ती केली. अनेक विषयांपासून संरक्षण केलं. विषय स्वतः आपणच झाला म्हणून त्या ठिकाणी सर्वच प्रकाराने तू आमचं रक्षण केलेलं आहे. आणि हा कृष्ण परमात्मा राणीही प्रतिपाळू धावे. पांडवांना वनवासात देखील वनामध्ये जंगलामध्ये आलेले हिडिंबा वगैरे राक्षसी किंवा अनेक प्रकारच्या राक्षस यांचंसुद्धा त्यांनी निपात केला. तो कोणाच्या बळावर केला? कृष्ण परमात्म्यांनी त्यांचं पालन केलं म्हणून. आणि असं एवढं प्रेम असताना आता तर अर्जुने जवळ पुसावे. अर्जुन तर आता प्रत्यक्ष काय करतो? पुसतो म्हणजे प्रश्न विचारतो. त्यावेळेला तव साहिल काही देवाला काय सहन होईल का? देवाला सहन होईल का याचा अर्थ काय? देव म्हणेल का आता तुझा हा अधिकार नाही,
आता तुला सांगणार नाही, नंतर काही तुझी परीक्षा घेईल आणि मग सांगेल, असं भगवान म्हणेल का? जसं गाई वत्साचं आहे तसंच अर्जुनाचं आणि परमात्म्याचं प्रेम आहे. तो सहजीची स्नेहाचे अवतरण आणि येरू स्नेहा घातले आहे माझवण, आयशे मिळणी वेगळेपण उरे हेची बहु. जर बारकाईनं पाहिलं तर एवढ्या प्रकारचं सूक्ष्म वर्णन हे फक्त माऊलीच करू शकतात. कारण काय आहे की अर्जुन आणि भगवान परमात्मा यांचं इतकं अखंड संचलेलं अनुभूतीचं ऐक्य आहे. त्यामुळं ह्या भूमिकेमध्ये हीच भूमिका त्यांनीच निभावली. ज्ञानोबारायांनीच काय ते गीताजीने उपदेशिली तेची विटेवरी माऊली आणि तोचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचं काहीच वाटत नाही. कारण काय हे आपली स्वतःचीच अनुभूती आहे. मी त्यावेळेला गीता उपदेश केली, त्याच वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या रूपाने मीच झालो आणि ज्ञानोबरायांच्या रूपाने सुद्धा कोणी महाविष्णूचा अवतार मीच आहे. त्यामुळं खरी गोष्ट अशीच आहे. म्हणजे स्वतःचीच अनुभूती सांगत असल्यामुळं याच्यामध्ये कुठली अतिशयोक्ती नाही किंवा याच्यात काही त्रुटीपूर्णता वैगुण्यता ह्या निरूपणामध्ये राहण्याचं काही कारणच नाही. हे माऊली एवढे दृष्टांत देऊन आपल्याला हे सांगतात ही त्यांची केवळ आपल्यावर असणारी दया आहे एवढाच अर्थ. ह्या अनुभूतीविषयी कोणत्याही प्रकारची शंका घेण्याचं कारणच नाही. म्हणतात तो सहजेची स्नेहाचे अवतरण. माऊली तो सहजच, तो म्हणजे कोण? श्रीकृष्ण परमात्मा. का माऊली असं सांगतात मी सहजेची स्नेहाचे अवतरण. हे स्नेहाचं मूर्तिमंत स्नेह हे त्या श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे. आता बरं स्वरूप मुळातच स्नेह आहे आणि त्या येरू स्नेहा घातले आहे माझवण. आणि येरू म्हणजे हा दुसरा जो अर्जुन आहे ना, तो अर्जुन म्हणजे भगवंताचं त्याच्यावर असणारी अतिप्रीती आणि त्या प्रीतीमध्ये काय केलं? पुन्हा माजवण घातलं. म्हणजे कैफ निर्माण करणारं, धुंद उन्माद निर्माण करणारं. असं जसं धोत्र्याचं बीज आहे तर ते काय करतं? कैफ उन्मत्तता त्या ठिकाणी निर्माण करतं भक्षण केलं असता. तसं या ठिकाणी अर्जुन म्हणजे ह्या भगवंताच्या स्नेहामध्ये घातलेलं माजवण आहे. कैफ निर्माण करणार आहे, धुंदी किंवा उन्माद निर्माण करणारं आहे. आणि ऐशी मिळणी, आणि असं जर दोघांचं मिळणं म्हणजे ऐक्य किंवा मिलन झालं तर वेगळेपण उरे. आता अर्जुन भगवान परमात्मा हे दोन राहणारच नाही, वेगळेपण उरे. पण आता हे जर विश्वरूप दाखवायचं असेल तर तोपर्यंत त्या ठिकाणी भगवान आणि भक्त अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा हा थोडा तरी किंचित तरी भेद ठेवावा लागेल की नाही? जर भेद जर ठेवला नाही तर काय होईल? अर्जुनाला विश्वरूप दाखवता कसं येईल? आहे की नाही? आणि त्याला भेद, हे विश्वरूप दर्शनामध्ये सुद्धा भेद आहे का केवळ अभेद आहे? केवळ अभेद आहे. आणि ते अर्जुन जर केवळ अभेद आहे तर अभेदामध्ये मला तो विश्वरूपाचं दर्शन करून दे असं अर्जुन म्हणू शकेल का? आणि भगवंताने अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन करून दिलं असा व्यवहार होईल का? नाही. त्याच्या ठिकाणी किंचित भेद आहे की नाही? कल्पित आहे. नाहीतर मग तुम्ही म्हणाल की निंबार्काचार्यांचा काय भेद सहिष्णू अभेद तुम्ही स्वीकारला की काय? तर तसा त्याचा अर्थ नाही, कल्पितच आहे. पण कल्पित भेदच पाहिजे आणि कल्पित भेद असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. म्हणून अर्जुनाने या ठिकाणी कल्पित भेद स्वीकारला आणि भगवंताने देखील कल्पित भेद ठेवला. आणि कल्पित भेद वास्तविक असा अर्जुन म्हटल्यानंतर केवळ प्रेमाची मूर्ती असणारा परमात्मा त्याने अर्जुनाला पूर्णपणे एकरूपच करून टाकलं असतं. या ठिकाणी पूर्ण अभेद स्वरूपाला प्राप्त करून सांगितलं असतं तर हा पुढचा संवाद जो आहे प्रश्नोत्तरी ही झालीच नसती. बरं, भगवंताला वाटतं जर अर्जुनाला माझ्या स्वरूपाशी समरस केलं तर हा संवाद सुख कसं भोगू? त्यालाही त्याच्या वाचून पर्याय नाही. आणि अर्जुनालाही विश्वरूप कल्पित द्वैतातून पाहिल्याशिवाय अर्जुनालाही ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं आस्वादन करता येणार नाही. म्हणून म्हणतात
आश्चर्य वाटतं माऊलींना. अहो एवढं सांगण्यासाठी, सांगेल म्हणजे काय नवल आहे, पण हे सांगण्यासाठी आयशे मिळणी अर्जुन प्रश्न विचारतो आणि सांगण्यासाठी थोडं द्वैत भगवान स्वीकारतात. आयशे मिळणी वेगळेपण उरे, दोघात काहीतरी किंचित वेगळेपणा उरला, भेद उरला, हेच बहु, हेच फार झालं. म्हणजे हेच फार झालं. याचा अर्थ एवढं सुद्धा व्हायला नको होतं, इतकं त्या दोघांचं काय आहे, नित्य संचलेलं ऐक्य आहे, ऐकी नाही. आता हे जे नित्य संचलेलं ऐक्य हे जाणल्यानंतर अर्जुनाची प्रश्न चाललाय का जाणण्याच्या अगोदर चाललाय? जाणून चाललाय. तो म्हणतो मला कल्पित भेद आहे देवा आणि हे तू करू शकतो म्हणून. कारण काय आहे, किती काही झालं ना तर ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं की जे जीवनमुक्त पुरुषाला सामर्थ्य आहे तो जवळजवळ गुरुजी म्हणतात, परभणीकर गुरुजी, का जीवनमुक्त पुरुष हा ईश्वरच आहे. मग त्यांना म्हणलं ईश्वरच आहे, काहीच भेद नाही का? तर ते म्हणतात त्याच्यामध्ये भेद आहे. भेद कोणता आहे? फक्त जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लयाचं सामर्थ्य त्या दोन उपाधीच्या भेदामुळं त्याच्या ठिकाणी असत नाही. जरी त्याला तत्वतः अखंड ऐक्याचं ज्ञान झालं तरी त्या ठिकाणी हा भेद तुम्हाला जातो. पण हा भेद का मोक्षाला प्राप्त करून देणारं कोण आहे? दोन्ही उपही चैतन्यातलं ऐक्य, अखंड संचलेलं, बरोबर ना. पण जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी काय लागतो? अखंड ऐक्य नाही तर त्यासाठी कल्पित भेद लागतो, बरोबर ना. आणि ह्या कल्पित भेद भगवान स्वतः ठेवतात आणि मग आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात आणि मग त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीचं दान देतात. आणि तोच पुढं जाऊन त्यांच्याशी भांडायला लागतो. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. तोच पुन्हा म्हणतो की मोक्ष सुखा हानू लाता, काय तो का नाही सुरुवात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा हानू लाता, आणि तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची, असं तोच म्हणायला लागतो. देवाला कसं वाटत असेल असं म्हणताना, किती वाईट वाटत असेल आहे. देवाला गुदगुल्या झाल्यासारखा आनंद होतो याच्यामध्ये. अरे हेच तर मला पाहिजे होतं. कारण उर्वरित तुझं झालं, तू तरी काय आहे, तुझा उपाधी एकदा पडला का तू येणार नाही. पण माझा विक्षेप काय आहे, कायमचा श्रुतीनं सांगून ठेवलेला आहे. जर मला तू भेटला पुन्हा किंवा तुझ्यासारखे भेटले तरच मला हा आनंद मिळणार आहे, नाहीतर मलाही कोणी. बरं संत म्हणतात ना, भक्ताविन देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात, नाहीतरी तुझं कोण हो पुसते, तुला कोण विचारणार आहे. म्हणून ह्या दोघांचं हे जे आहे ना, कुछ तुम समजे कुछ हम समजे, हे असं समजून ह्या जीवनमुक्त पुरुषाचा आणि देवाचा व्यवहार आहे. दिठीची पाहता निविज, त्याच्या अगोदरचे ओळे की जर तुझं आणि माझं जर पुढे का, हां ठीक आहे, दिठीची पाहता निविजे, तुला पाहिल्याबरोबर दृष्टी काय होते, शीतल होते, निवांत होते. का तोंड भरून बोलीजे ना, किंवा तोंड भरून तुझ्याबरोबर बोलावं ना, तरी दाटून खेव दिजे ऐसे कोण आहे. आणि मग आलिंगन द्यावं, आलिंगन द्यायला दोन तर पाहिजेत ना. नसलं जर तुझं माझं ऐक्य झालं तर कोण बरं कोणाला आलिंगन देईल. आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ना. आपल्या मनात मावतच नाही, आपल्या प्रिय व्यक्तीला कधी सांगू ही गोष्ट असं वाटतं. तरी आता कोण ते कवनाशी चावळावी जरी ऐक्य झाले. आता हे कोणाबरोबर बोलता येईल मला, जर तुझं माझं ऐक्य झालं तर, ऐकी नाही. मग तो म्हणतो, म्हणजे याचा अर्थ अजून एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं की जर आम्ही जर नसलो तर आता सांगितलं तुला कोण विचारील. नाही तरी तुझं कोण हो पुसते. मोठे निघे पण असं आहे का. आमुच्या भावे तुझं देव पण ते तू का जाणं विसरलाशी. ते पण आहे. माझ्यामुळे तुला नाव आणि रूप आलं, ऐकी नाही. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. जर भक्तांनी भावना केली नसली तर तुला कसलं नाव आहे. नाही रंग नाही रूप. त्यामुळं तुझं जे साकारपण आहे
तुझं जे सगुणपण आहे ते सगुणपणाला कोणी आणलंय तुला? आम्ही आणलंय, आहे की नाही? म्हणून जनाबाईच्या शिव्या सुद्धा भगवान परमात्मा ऐकतात आणि पुन्हा तिला समजून सांगतात, तू असं म्हणू नको. हां, तू म्हणते का तुझ्यामुळं मी आहे आणि मला शिव्या देते, कार्ट्या म्हणतेस, विठ्या म्हणतेस, असं म्हणते. परंतु भगवान म्हणतात, स्वामी महाराज सांगायचे की भगवान जनाबाईची समजूत काढतात की तुझी मी वेणीफणी करतो की नाही, तुझ्या ओवा काढतो की नाही, दळण करतो की नाही, तुझ्या गोवऱ्या थापू लागतो की नाही, आणि तू मला कशाला उगाच रागावते, असं त्याची काय करते, देवमनधरणी करतो भक्ताची. या कारणामुळं ते एक अभंग आहे की हां, कोणतं? जेने तुझे झाले रूप आणि नाव, पतित हे दैव तुझे आम्ही. नाही तरी तुझं कोण ओ पुसते, निराकारी येथे एकाएकी. अंधारे दीपा आणि येली शोभा, माणिकाशी प्रभा कोंदनाची. धन्वंतरी रोगे आणिला उजेडा, सुखा काय चाडा जाणावे हे. अमृताशी मोल विषयाची आगुणे, पितळे तरी सोने उंच नीच. तुका म्हणे आम्ही असोनिया जाण, तुझं देवपणा आणि येले. भक्त सांगतो आम्ही आहे म्हणून तुला देवपण प्राप्त झालेलं आहे. एवढी उदाहरणं तुकाराम महाराजांनी दिलेली आहेत. असा हा देवभक्तांच्या संवादातल्या अलौकिक असं सुख आहे यामध्ये. तर ते सांगतात, इथं ज्ञानोबरायांना आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतात आयशे मिळणी वेगळेपणवरे हेची भाऊ. अहो, इथं अर्जुन आणि कृष्ण परमात्मा असा यत्किंचित आता जो भेद आपल्याला प्रतीत येतो हाच फार झाला. म्हणजे खरं तरी असं होऊन जायला पाहिजे होते की दोन्ही पुन्हा काय व्हायला पाहिजे होते, एकरूप होऊन त्याच्यामध्ये बोलणं, संवादच संपायला पाहिजे होता. पण संवादापासून मिळणारं सुख, संवाद सुख हे आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी भगवंताने हे कल्पित द्वैत अर्जुनाच्या ठिकाणी ठेवलं आणि आपण स्वतःही त्याचा अंगीकार केला आणि ह्या संवाद सुखाचा पुढं जो भोग आहे तो परमात्मा घेत आहेत. म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा, तोच पहिला प्रसंगो ऐसा, ऐकी जो तरी. ते म्हणतात म्हणून अर्जुनाच्या बोला सरिसा, अर्जुन बोलला की बोलण्याबरोबर देव विश्वरूप होईल आपैसा. आपैसा म्हणजे आपोआप. अर्जुन बोलण्याला उशीर का लगेच देव काय करणार, विश्वरूप होणार, विश्वरूप धारण करणार. आणि तोच पहिला प्रसंगो ऐसा, तर त्याचा बोलला आणि बरोबर परमात्मा विश्वरूप झाला. हा जो प्रसंग आहे त्याच्यातला पहिला प्रसंग काय आहे, अर्जुन देवाला काशखुबीनं बोलला. तो पहिला प्रसंग जो आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर ऐकी जो तरी, तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेने याचं श्रवण करा. आता अर्जुन वाच, अर्जुन काय म्हणाला ते आता पहिल्यांदा सांगतात. अर्जुन जो बोलतो तर ते म्हणतात एक दो उत्तरासवे, म्हणजे फक्त 4 श्लोक आहेत आणि त्या 4 श्लोका यालाच काय म्हणायचे, एक दोन उत्तर. एक दोन उत्तरं म्हणजे थोडीशी वचनं. ही 1-2 उत्तरं अर्जुन बोलला म्हणजे वचनं बोलला आणि त्या वचनाबरोबर एक दो उत्तरासवे थोडंसं 1-2 शब्द बोलला की भगवंताने आघव विश्वरूप त्याच्या पुढं प्रगट केलं. हा प्रसंग तुम्हाला पुढं ऐकायला मिळणार आहे. म्हणून म्हणतात ऐकीजे तरी तो ऐका. अर्जुन वाच. आपल्याला वाटतं अर्जुनाने आता कशा प्रकारे देवाशी संवाद केला असेल आणि मग देवाने विश्वरूप, आतापर्यंत त्याचं स्वगत चाललं, परंतु आता अर्जुन प्रत्यक्ष भगवंताच्या पुढं आत्मनिवेदन रूपाने आपली मागणी कशी मांडतो याविषयी आता मूळ गीतेमधला हा प्रथम श्लोक आहे 11व्या अध्यायातला. अर्जुन वाच मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.